नमस्कार फ्रेंड्स, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण ग्रामरविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. तर कोणतं ग्रामर जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर ते कोणतं आहे, कसं आहे, ते सर्व सविस्तर आपण बघूया. जे 8, 9, 10, 11, 12 आणि कॉम्पिटेटिव्हच्या क्वेश्चन पेपरमध्ये इंग्लिशविषयी जे 1 मार्क्ससाठी प्रश्न विचारतात तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेमकं कोणते आहेत. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आपण. कंपाऊंड वर्ड्स वेन टू वर्ड्स आर यूज टुगेदर टू फॉर्म अ थर्ड मिनिंगफुल वर्ड. जेव्हा 2 छोटे वर्ड्स कंबाईन करून एक मोठा वर्ड तयार केला जातो पण तो अर्थपूर्ण असतो, तर अशा शब्दाला आपण कंपाऊंड वर्ड इंग्लिशमध्ये म्हणतो. ठीक आहे, आता नेमकं असे कोणते शब्द आहेत त्याचं चला ते पण सांगतो तुम्हाला. जसं बघा, डोअर आणि वे. डोअर मीन्स दरवाजा, वे मीन्स मार्ग. शब्दशः सेपरेट जर अर्थ पाहिलं तर. ठीक आहे, आणि याचा कंपाऊंड वर्ड कोणता होतो, डोअरवे. त्यासारखंच मूनलाईट, मून प्लस लाईट, मूनलाईट हा झाला कंपाऊंड वर्ड. ठीक आहे, इझी प्लस गोईंग, इझी गोईंग. वेल प्लस ऑइल्ड, वेल ऑइल्ड. ओके, ऑयल प्लस रिच, ऑयल रिच. क्लॉक प्लस टावर, क्लॉक टावर. तर जे ॲक्च्युअली मी तुम्हाला वर्ड सांगितले, ठीक आहे, तर हे जे छोटे वर्ड्स आहे या छोट्या वर्ड्सला आपण जेव्हा कंबाईन करतो त्यावेळेस ते कंपाऊंड वर्ड्स तयार होते. मग असेच कंपाऊंड वर्ड्स तुम्हालासुद्धा तयार करता येईल. ठीक आहे, आणि नक्कीच यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असला तर कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा, इन्फिनिटिव्ह वर्ब, इन्फिनिटिव्ज, नॉन फायनाईट, पार्टिसिपल्स, जेरंट्स. आता हा पार्ट्स आपण बघू. जसं बघा, फायनाईट वर्बबद्दल जर बोलत झालं, अ फायनाईट वर्ब इज वन विथ चेंज इट्स फॉर्म विथ द चेंज इन सब्जेक्ट ऑर टेन्स. फायनाईट वर्ब काय करतं की हा जसं ॲक्च्युअली सब्जेक्ट किंवा टेन्स हा जर बदलला ना तर हा फायनाईट वर्ब चेंज होतो, बदलतो, किंवा सब्जेक्टनुसार टेन्सनुसार याला वापरावा लागतो, लिहावं लागतो. ठीक आहे, तर कसं, जसं बघा, वी प्ले क्रिकेट. रोहन प्लेज क्रिकेट. रोहन अँड आय प्लेड क्रिकेट. ठीक आहे, तर अशासारखं आपल्याला ॲक्च्युअली आपण एक्झाम्पल देऊ शकतो त्या ठिकाणी. आता नॉन फायनाईट वर्बबद्दल जर बोलायचं झालं तर नॉन फायनाईट वर्ब डज नॉट चेंज. जरी सब्जेक्ट आणि टेन्स जरी बदलला ना तर हा नॉन फायनाईट वर्ब बदलत नाही. आता ठीक आहे, कसा नाही बदलत त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. जसं फॉर एक्झाम्पल बघा, वी लव टू प्ले क्रिकेट एव्हरी डे. वी लव टू प्ले. आता टू प्ले जो आहे हा आहे नॉन फायनाईट वर्ब. ओके, त्यानंतर आहे रोहन लव टू प्ले. ठीक आहे, तर या ठिकाणी टू प्ले जो आहे हा नॉन फायनाईट आहे म्हणून तो काय करतो, चेंज होत नाही. सब्जेक्ट आणि टेन्स जरी बदलला ना तर नॉन फायनाईट वर्ब चेंज होत नाही. ठीक आहे, त्यानंतर नॉन फायनाईट वर्ब असा पण येतो, कसा, द चिल्ड्रेन लव प्लेईंग, माय फ्रेंड लव्ज प्लेईंग. ठीक आहे, असा सुद्धा येतो, हे लक्षात असू द्या. लक्षात आलं. समोर बघा, पार्टिसिपल प्लेईंग डज नॉट चेंज इट्स फॉर्म विथ द चेंज इन द सब्जेक्ट ऑर टेन्स. जे पार्टिसिपल आता ॲक्च्युअली तुम्हाला सांगितलं मी, पार्टिसिपल्स ज्या वर्बला ING लागलेला असतो, तर ठीक आहे, तो सुद्धा बदलत नाही. ठीक आहे, सब्जेक्ट आणि टेन्स जरी बदलला तरी. आता याच्यामध्ये नॉन फायनाईट वर्ब कसे राहू शकते ते पण सांगतो. जसं बघा, इन्फिनिटिव्ह, पार्टिसिपल्स, प्रेझेंट पास्ट, ओके, आणि जेरंट्स. ठीक आहे, असे 3 प्रकार आहे. आता एक त्यामधला पहिला प्रकार जो आहे नॉन फायनाईट वर्बचा, इन्फिनिटिव्ह, तो बघू पहिले. आता इन्फिनिटिव्ह म्हटलं तर टू प्लस एखादं वर्ब येतं. ठीक आहे, जसं बघा, टू वॉक. एक्झाम्पल बघा काय म्हणतं, थोडीशी माहिती बघूया. It does not change its form with the change in the subject or tense.
काय म्हणतं, सब्जेक्ट आणि टेन्स जरी बदलला तरी हा बदलत नाही. ठीक आहे. द बॉईज लाईक टू वॉक इन द पार्क. माय सिस्टर लाईक्स टू वॉक अशासारखं. वी ऑलवेज लाईक टू वॉक यासारखं. दो द वर्ड टू इज जनरली यूज फॉर इन्फिनिटिव्ह फॉर्म. इन्फिनिटिव्ह फॉर्ममध्ये जनरली टू प्लस वर्ब अशासारखा इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरला जातो. ओळखण्यासाठी फार सोपी आहेत. ठीक आहे. आणि लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा यामध्ये बेअर इन्फिनिटिव्हसुद्धा येतं. तर ते बेअर इन्फिनिटिव्हसुद्धा लक्षात घ्या. याच्यामध्ये बेअर इन्फिनिटिव्हमध्ये टू राहत नाही, फक्त वर्ब वापरलं जातं त्या ठिकाणी. ते फक्त ओळखता आलं पाहिजे, आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे. जसं बघा, बीट द चिल्ड्रन सिट देअर. बीट द चिल्ड्रन सिट देअर हे झालं बेअर इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट पाहू, सेकंड पार्टिसिपल्स. पार्टिसिपल्समध्ये बघा, प्रेझेंट पार्टिसिपल इज ऑल्सो नॉन फायनाईट वर्ब विच डज द वर्क ऑफ अ वर्ब ॲज वेल ॲज दॅट ऑफ ॲन ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे नॉन फायनाईट वर्बमध्ये येतो. नॉन फायनाईट वर्ब म्हणून काम करते आणि याच्यामध्ये वर्क ऑफ द वर्ब ॲज वेल ॲज दॅट ऑफ द ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा त्याला वापरलं जातं. प्रेझेंट पार्टिसिपल ऑलवेज एंड इन ING. आणि ओळखण्यासाठी एक लक्षात घ्या, प्रेझेंट पार्टिसिपल नेहमी ING वर्बला जॉईन झालेलं असते किंवा सोबत येतं. कसं, फॉर एक्झाम्पल बघा, आय हॅड नो फ्रेंड्स बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प यासारखं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे, आय गेव हिम माय मोस्ट अपिलिंग स्माईल. ठीक आहे. यासारखं प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म वापरल्या जातात. ओळखण्यासाठी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट जर आपण पाहतो म्हटलं, बेस फॉर्म प्लस ING असं सुद्धा या ठिकाणी यूज करतं. जसं स्टिलिंग आहे, फिलिंग आहे. समटाईम्स द लास्ट लेटर ऑफ द वर्ब इज डबल बिफोर ॲडिंग. जसं बघा, प्लॅनिंग, रॉबिंग यासारखं, हिटिंग, होपिंग. ठीक आहे. पास्ट पार्टिसिपल बघूया. पास्ट पार्टिसिपल इज ऑल्सो नॉन फायनाईट वर्ब विच लाईक द प्रेझेंट पार्टिसिपल डज द वर्क ऑफ अ वर्ब ॲज वेल ॲज दॅट ऑफ ॲन ॲडजेक्टिव्ह. मोस्ट पास्ट पार्टिसिपल एंड ED-EN. लक्षात ठेवा. वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ. वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ. आय हॅड फॉरगॉटन about them in the excitement of the theft. The cohorted ornaments were gone. ठीक आहे. तर यासारखा पार्ट्स त्या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये ते तुम्हाला सांगितला. प्रिव्हेंटेड, फॉरगॉटन, कोहोटेड हे काय झालं, पास्ट पार्टिसिपलचा पार्ट झाला. तो कोणता, पास्ट पार्टिसिपल. याला नॉन फायनाईट वर्ब म्हणतात. काय म्हणतात, नॉन फायनाईट वर्ब. ठीक आहे. तर याच्यामध्ये आणखी आपल्याला सांगायचं झालं, तसंच कधीकधी शेवटचं लेटरसुद्धा काय होते, डबल येतं. त्यामुळे ते मग शेवटचं एक जो लेटर आहे त्याला डबल करून ED फॉर्म वापरलं जातं किंवा पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये लिहिलं जातं. जसं बघा, रॉब. ठीक आहे. स्पेलिंग ROB BED ROBBED अशासारखं. लक्षात आलं असेल तुमच्या. त्यानंतर जेरेंट्सकडे जाऊ आपण. जेरेंट इज अ नॉन फायनाईट वर्ब विच डज द वर्क ऑफ अ वर्ब ॲज वेल ॲज दॅट ऑफ अ नाउन. जेरेंट्स ऑलवेज एंड इन ING फॉर्म. हो, जेरेंट फॉर्ममध्ये नेहमी ING फॉर्म असतं आहे, ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता कसं ते बघा, द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग न्यू साइट्स. ठीक आहे. फॉर आयडेंटिफाईंग हा जेरेंट फॉर्म आहेत. ठीक आहे. कधी कधी फ्रंटला पण येतं. प्लेईंग द सितार इज अर्जुन्स हॉबी. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जर समजा वर्ड जर आले तर बिंदास सांगायचं जेरेंट फॉर्म, बट इन्फिनिटिव्ह, नॉन फायनाईट. ठीक आहे. राहीन लक्षात. ठीक आहे.
प्रेझेंट पार्टिसिपल आणि जेरंडमधला जो पार्ट जो तुम्हाला आहे या ठिकाणी सांगितला. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल पण सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. नॉन फायनाईटचे जे पार्ट जे होते ते सांगितले, ते लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीने तुम्हाला विचारू शकते. तर फ्रेंड्स, अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला डेली मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स नक्की करा, ठीक आहे. तर आजचा टॉपिक कसा वाटला तर नक्कीच मला कळवा, ठीक आहे.